कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनची हजेरी लागली आहे। मान्सूनचा यंदा मे महिन्यातच कोकणात आगमन झालंय। कोकण, गोवा, दक्षिण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण मान्सून आता कोकणात दाखल झालाय। त्याचसोबत मराठवाड्यातील देखील तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट झालाय। 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मान्सून तळ कोकणात देखील दाखल झालाय। कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनची हजेरी लागली आहे। मान्सूनचा यंदा मे महिन्यातच कोकणात आगमन झालंय। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचसोबत मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट झालाय। त्याचसोबत 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। या अवकाळीमुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान देखील झालेलं आपण पाहतोय। कोकण, गोवा, दक्षिण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनने हजेरी लावली। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। हवामान विभागाने नेमकी काय माहिती दिली आहे, काय सांगाल?